हा आहे मायक्रो लोटसचा ट्यूबर। हा कसा लावायचा छोट्या पॉटमध्ये। हे जवळपास 5 इंचाचं सिरॅमिकचा पॉट आहे। याला खाली छिद्र असतं, पण एमसीलनं त्याला मधून बाहेरून पॅक करून घेतलं म्हणजे पाणी गळत नाही। आता हा भरायचा कसा। हे आहे वर्मी कंपोस्ट। वर्मी कंपोस्टचा एक थर खाली द्यायचा। जवळपास 3 ते 4 इंच वर्मी कंपोस्ट, कारण खाली कंद वाढतात त्याचे आणि वर्मी कंपोस्ट एकदम मऊ असतं आणि खालच्या साईडलाच त्याला पोषक तत्व मिळतात। आणि वरच्या साईडला थोडंसं काळी माती म्हणा, लाल माती म्हणा, ती आपण मिक्स करू। ही आहे काळी माती। आता आपण काळ्या मातीचा वर थर देऊ एक। हे असा। आता याला पाणी भरून 1 दिवस भिजत ठेवू, म्हणजे याच्यातली उष्णता वगैरे निघून जाईल। आता मी काय केलेलं आहे, हे काल भरून ठेवलेलं पॉट आहे, थोडासा मोठा आहे 6 इंचाचा। याच्यामध्ये ट्यूबर लावायचा आहे। याच्यामध्ये हीच मेथड यूज केलेली आहे। कंद असा लावायचा। जास्त जोराने दाबायचं नाही, कंद तुटू शकतो। आता ह्याच्यावर काळ्या मातीचा थर द्यायचा आपल्याला। हे असं। आणि हे पॉट इन पॉट आपण मोठ्या पॉटमध्ये 2-3 असे छोटे मोठे ठेवू शकतो। ज्यावेळेस फुले येतील त्यावेळेस आपण छोटा पॉट उचलून घरामध्ये म्हणा शोकेसवर 1-2 दिवस आपण ठेवू शकतो।